राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांना कालमर्यादेमध्ये मंजुरी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मागितलं 14 मुद्द्यांवरती स्पष्टीकरण। पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्र असणं धोकादायक, या अण्वस्त्रांवरती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची देखरेख असावी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी। दहशतवाद्यांवरती धर्म नाही तर त्यांचं दुष्कर्म पाहून कारवाई केली, पाकिस्तानने हे थांबवलं नाही तर आणखी मोठी किंमत मोजावी लागेल, संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा। भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिले पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ आणि लष्करी तैयबाच्या सहभागाचे पुरावे, टीआरएफवरती बंदी घालण्याची केली मागणी। जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपोराच्या त्राल भागातल्या नादेर इथल्या जंगलामध्ये सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा झाला खात्मा। पाकिस्तान सरकार, तिथलं लष्कर आणि दहशतवाद्यांमधील साटलोट पुन्हा एकदा समोर, कराचीमध्ये लष्करी तैयबासह अन्य दहशतवादी संघटनांची रॅली। भारत म्यानमार सीमेजवळच्या चांदेल जिल्ह्यातल्या न्यू समताल गावाजवळ आसाम रायफल्सने केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये 10 सशस्त्र कट्टरतावादी ठार। देश प्रथम या भावनेनं पर्यटक आणि व्यापाऱ्यांनी तुर्कीयेवरती टाकलेला बहिष्कार प्रशंसनीय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मत। सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार स्मार्ट बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती। आणि 7व्या खेलो इंडिया स्पर्धेचा आज सायंकाळी बिहारमध्ये समारोप, 56 सुवर्ण पदकांसह 149 पदकं जिंकत महाराष्ट्र अग्रस्थानी।